हॅलो मीरे. हॅलो चित्रे, बरं झालं फोन केलास. कारण मी फोनच शोधत होते, सगळीकडे वर खाली सगळीकडे शोधत फिरते. त्यामुळे तुझा वाजला तेव्हा वाटलं, अरे कुठेतरी वाजतोय, चला जाऊन बघूया आपला फोन कुठे सर्व आहे. सर्व जोकर मंडळी जमा केलेली आहेत आयुष्यात असं असं माझ्या लक्षात माझा आलेलं आहे. फोन कुठेही असू शकतो. बोला. काय म्हणताय, काय कार्यक्रम? नाही, आज मी फायनली खुश होऊन अशी शांतपणे बसले आहे. कारण एकदम उत्साह आला होता लास्ट मिनिट. एक तर तुम्ही रील्स बघायला लागलात ना, की ते एकामागोमाग एक, की कसे लोकांनी हा पदार्थ केला आणि तो पदार्थ केला आणि असं एकदम हेच वाटायला लागतं, अरे आपण काहीच केलं बंबाड नाही करतात असं. आपल्यावर. हां, आणि एकदम असं वॉर्निंग देऊन तरी करा ना, म्हणजे 1 वीक बिफोर वगैरे. असं एकदम लास्ट मिनिटला, मग लास्ट मिनिटला उत्साह येतो. बरोबर. आणि आता गणपतीतच भरपूर काय-काय केलं होतं. जे काय टिपिकल गोड हो तिखट हो हो पदार्थ. हो. त्यामुळे असे नवीन-नवीन शोधायचे. तो एक प्रोसेस होता. आणि लोकं व्हिडिओज टाकतात तेव्हा अगदी हां, असं करा, मग काय असं इट इज लाईक व्यवस्थितच होतील. केक वॉक, म्हणजे फार काहीच हां. डिफिकल्ट नाहीये. आणि मला माहिती आहे स्वतःला, करंज्या अजिबात जमत नाही. तर यावेळेला त्याचेच फीड्स येत होते. तर मला वाटलं, अगं हे एवढं सोपं दाखवतोय, आपण फॉलो करून बघूया, होईलच की आपलं पण. एवढं काय अगदी इट्स नॉट रॉकेट एवढं काय सायन्स. तीर मारतायत हे. हां, आणि काहीतरी वेगळं गोड शंकरपाळ्या वगैरे सगळं करून झालं हो होतं, हो. लाडू वगैरे. तर मी करायला घेतले आणि बरेच आय थिंक 3-1 तास तो रील्सवर लाइक 30 सेकंड मे बी 2 मिनिट्स. मला 3 तास घालून मी फायनली व्यवस्थित अरे हां, दिसायला ते इतक्या सुंदर दिसत होत्या. पदर असे लाईन बाय लाईन यू कुड नाईस. आहा! ब्युटिफुल. आणि मग त्या तेलात टाकल्या. आ! करून ओरडून सगळं बाहेर फेकलं त्यांनी ओ सारण. माय गॉड. अर. त्यामुळे असे 2-4 केल्या मी आणि खूप कष्ट करून. आणि देन दे वर जस्ट नॉट वर्किंग. सो मी सरळ-सरळ त्या एअर फ्रायरला टाकल्या. पण मग तू नीट हे केलं नसशील, त्याच्या कळ्या का असं? हां, म्हणजे त्या ना तिकडनं उघडल्याच नाहीत अगं. पदरांच्या मधनं उघडून त्यामुळे पूर्ण साडीच नीट ओ नेसवली माय नव्हती गॉड. बेसिकली मी त्या करंज्यांना. त्यामुळे त्यांचा फॅशन फोपा झाला. ओ माय गॉड. पण मग घडल्या का शेवटी? कुठे म्हणजे काय त्याचा एंड रिझल्ट काय होता? मग त्या अशा मी एअर फ्रायरमध्ये टाकल्या. आणि त्या मग बेक झाल्या. पण दे वर फाईन, दे वर गुड. आय थिंक ती मी आता रेसिपी व्हिडिओ लोकांना ॲज अ काय इन पब्लिक इंटरेस्ट असं मी टाकेन, की तुम्ही तळायला जाऊच नका. हो. सरळ हो नाही ग. आणि एअर ते फ्राय. असं काय म्हणजे असे खूप कॉम्प्लिकेटेड पदार्थ, अनारसे वगैरे आता करूयात. आणि मग ते हसायलाच लागले तेलात, की म्हणजे कसं म्हणजे तेव्हा काहीच करता येत नाही ना ग दुसरं. मग ते हो. यू सगळं आर हे कमिटेड ना? केलं ॲट दॅट होतं. पॉइंट यू आर कमिटेड टू देम. देअर इस नो टर्निंग बॅक. म्हणजे आपण म्हणतो ना की लिव्ह इन दॅट मोमेंट, तसं असतं ना तेव्हा, फक्त तेच इम्पॉर्टंट असतं. आणि ते फसलं की फार बोंब होते, कारण ते पटापट दुरुस्तीचं काही नाही ना ग. म्हणजे चिवडा वगैरे अशा साध्या साध्या गोष्टींचं जरा काहीतरी करता येतं ना, हो, की मग हो. बिघडून बिघडून काय बिघडणार असं वाटतं. एक्झॅक्टली. हो. पण हे अनारसे करंजा वगैरे मला भीतीच वाटते. मी कधी फार नाहीच म्हणजे मी आय ते. आय लर्न्ड माय लेसन. पण यावेळेस द होल Facebook हॅज सोशल बिट्रेड मी. मीडिया प्रेशराइज्ड यू. इट्स नॉट युअर फॉल्ट. बिट्रेड मी. सीरियसली इट्स नॉट युअर बिट्रेड मी. फॉल्ट. अवघड आहे त्या तसं. मला पदराच्या माझं. मधून अगं निघत होतं. म्हणजे त्याला काय करायचं नाही. पदराच्या मधून निघाल्यानंतर तुम्ही ऑलरेडी लाटल्यात. एकावरती एक मस्तपैकी थर रचलाय. सगळं हां, झालंय राइट? आय नो. त्यात आता पदराच्या मधनं निघाल्यावरती आय डोंट थिंक देअर इज एनी सोल्युशन. कोणाला माहीत असेल तर प्लीज लेट मी नो. म्हणजे मला सांगा. तुझ्या त्याची काय अनुभवातनं जरा शिक्षण झालं तर कोणीतरी ते 3 तास वाचतील. हां. येस आणि फ्रस्ट्रेशन एक्झॅक्टली. वाचेल ग, मुख्य म्हणजे. एक्झॅक्टली यार. काहीच अर्थ नाहीये. इट वाज समथिंग. तू काय हो. बरं केलंस किंवा मी नाही सांगणार. सांग की असं काय? अगं, म्हणजे आमच्याकडे अडीचच माणसं आहेत की नाही, किंवा तीन हो. धर, चल आता राघव मोठा झालाय असं म्हणून. हं. तर मला बहुतेक मला ते कळतच नाही अगं, की किती करायला पाहिजे असं वगैरे. म्हणजे मी बेसनाचे लाडू करायला घेतले. आणि असं दिवसभर काम झालं होतं आणि रात्री वगैरे असं सगळा तो कार्यक्रम मी करायला सुरू केला. मला वरनं आवाज येत होता की हे दोघं टाइमपास करतायत, हसाहशीचे वगैरे असे. आणि ते लाडू असं सगळं गार होऊन असं प्रचंड 100 तास भाजून आणि असं ते सगळं आहे ना त्याचं.
हम्म, मी जोपर्यंत वळायला घेतले तोवर म्हणजे मी संपले होते म्हणजे. हम्म. आणि ते माणसाने एक 12 करावे, चल मैत्रिणीला द्यायला 15 करावे, 20 करावे, असे 70 लाडू होणार होते त्याचे. आणि माझं डोकं आऊट झालं आणि माझं असे बोटं वळायला लागली ग आणि झोप आली आणि म्हणजे मी तेव्हा दरवेळेला असं सांगते की आपल्याला एवढं लागत नाही असं. पण ते महाराष्ट्र मंडळासाठी वगैरे बनवायचे हा असतील तुला, ऑर्डर असंच वगैरे झालं आली असेल. होतं हो. आणि सगळ्या प्रॉब्लेम काय माहितीये ना, आता एकदा समजा एखाद्याने चूक केली तर ठीक हम्म. आहे, माणूस आहे, चूक करणार. पण मग तो शिकतो ना त्या चुकीतनं. तर तिथे माझा प्रॉब्लेम आहे ग. म्हणजे मी आज सकाळचं तुला सांगू का, असं सगळं ते फराळाचं गोड गोड गोडचा कंटाळा आला तर मी म्हणलं की आपण आज उपमा करूया. वा. मग तो उपमा करताना आता गपचूप अर्धी वाटी एक वाटी असं करून गप बसायला पाहिजे ना. तर मी विचार केला की मग संध्याकाळी पण आपण हेच खाऊया आज जेवायला. राघवला पण जरा चेंज. मग उद्या काय नवरा पण नेईल डब्यामध्ये कारण त्यालाही कंटाळा आला असेल तेच तेच खाऊन. असं करत करत अगं तसं अडीच वाटवे तसा कढईभर उपमा रेडी आहे आता माझ्याकडे. आणि मला इतका राग येतो की आपल्याला कसं कळत नाही म्हणजे, का कळत नाही म्हणजे काय केलं की कळेल या कशाचंच उत्तर मला मिळत नाहीये. आपण मे बी फेसबुक मार्केट प्लेस उघडलं पाहिजे, जिथे हा. एक्स्ट्रा आता बनलंय, हो आता देर इज हो नथिंग यू कॅन डू, वी आर सेलिंग नाव. हो इन की एक्स्ट्रा मेकिंग उपमा उपमा. येस, असं करायला आफ्टर द पाहिजे. फॅक्ट ऑर्डर्स घेतले पाहिजेत की. अक्षरशः खरंच आहे. फ्रस्ट्रेटिंग आहे आणि ते बघून मग फारच आपल्याला असं कळतच नाही की आपण हे केलं विदाऊट थिंकिंग का. आणि एवढं केल्यानंतर ते एक टाइम पण गिळलं जात नाही, हो म्हणजे यू हो डोंट फील नेक्स्ट लाईक टाइम इटिंग. शक्यच नाही हो खरं म्हणजे. पण आता मी आज मला संध्याकाळी वाहवा वाहवा करत खावाच लागणार आहे तो. त्यामुळे असं सगळी दिवाळी आहे वा झालेली वा, आता. मस्त हो. मस्त. तू काय काय केलंस म्हणलीस आज त्या आ- आज नाही पु- केली हा, पण ते म्हणजे फसलेल्या काल करंज्या हा केल्या. हा हा त्या लकीली एअर फ्रायर वॉज ए लाईफ सेवर. हा आय नो. सो त्या 4 फसल्या, पण पुढच्या चांगल्या झाल्या. बरोबर. आणि काय केलं, हो हो हो. मी अजून एक पदार्थ केला, तो म्हणजे पाकातले रवा हो नारळाचे लाडू. हा स्वतःला आणि एवढा अगं, शिक्का मी दिलीस आता तू. इंडियाला गेले होते, त्या हा मावशीने मला व्यवस्थित शिकवलं, म्हणजे तिने हा बसून मला असं, मला ते खूप आवडतात. हम्म. आणि मी एवढ्या वर्ष करत नव्हते, कारण पाकातलं वगैरे असं काही म्हणजे कधी केले हो नव्हते, सो हो इट हो वॉजंट माय फोर्टे. व्हेरी तर मी कीन. अवॉइड करायचे, बेसनाचे करायचे आणि गुंडाळायचे. हम्म. तर ह्या वर्षी समरमध्ये इंडियाला गेले होते, मावशीनी व्यवस्थित म्हणजे लिटरली बसून मला सगळं शिकवलं, की हा तिने सगळ्या बिचारीनी पदार्थ सगळे घेऊन आले ती जिन्नस. हो हो आणि हो. तिने बसून मला शिकवलं, आणि मी आय वॉज लाईक कॉन्फिडंट की हा ठीक आहे, एक तारीची अशी वगैरे सगळं हम्म. पाक वगैरे एव्हरीथिंग रेडी, राईट. आणि नंतर आगाऊपणा करून, की नाही, मग आपल्याला कसं जास्त खोबरं आवडतं त्याच्यामध्ये, हा राईट, हा मग ते ओ एक ओ वाटी रवा कमी हा करून एक वाटी खोबरं वगैरे असं, आपण कॉन्फिडन्स, ओव्हर मनानेच हा कॉन्फिडन्स. मनानेच हा. त्यामुळे मग तो अगं, पण ऍट द एंड ऑफ इट, आणि हे सगळं ऍट द एंड ऑफ द डे करतो आपण, त्यामुळे 11 वाजता आय हॅड नारळ रव्याचा शिरा इन माय हँड्स, आया म्हणजे या या त्याच या दॅट सो सॅड. नाही ग. आणि ते एवढे पदार्थ आहे आणि ते असं वाईट वाटतं आपल्याला की अन्न पण आपण काय म्हणजे का असं करतोय. मग मला चूक आठवली, मग मी त्याच्यात नव्याने रवा भाजला आणि अरे त्याच्यात देवा. टाकला. आणि मग माझ्या मुलांना, आणि हे सगळं कारण तो एक थंड व्हायला एक वेळ द्यायला लागतो, वेळ राईट, लागतो. की म्हणजे आता वळेल, आता वळेल, आता वळेल करून हम्म. मी थांबून थांबून फायनली मग 1 वाजता वगैरे रवा भाजला, त्याच्यात टाकला, मग तो परत गरम करून वगैरे इट, ओ आई नाही आई ग. म्हणजे. आणि ते फिक्स जेव्हा फिक्स येतं ना तिथे की मग तो सगळा एक असा सगळा चिवडा होऊन एकदाच चला आता बास झालं होतं वास त्यातलं झाला म्हणजे. करा, एक्झॅक्ट. आणि पूर्वीच्या एवढं काळचं सगळं बरं करून, होतं मला वाटतं माहितीये ना. म्हणजे असं आता कसं सगळं आपलं सोल सोल्जर असतो ना आपण. राईट. तेव्हा कसं असं 4-5 जणी मिळून करत असतील ना म्हणजे असं चुकता चुकताच ते करेक्ट होत असेल की हो आधीच म्हणजे. हो हो नाही हो. का. आणि त्यामुळे एक्सपिरियन्स लोक, लाईक मी कसं केलं करेक्ट. समरमध्ये, हो मावशी हो होती आणि मग मी केले, राईट, तिच्याबरोबरच. बरोबर बरोबर तसं एक बरोबर. काहीच नाही इथे, आपणच सोल हा. फायटर. ते लाडू झाल्यानंतर आणि मग वळटात की नाही वळटात, म्हटलं आता आय बाय 2-3 o'clock आय वॉज लाईक, आता दिस इज इट, डन. ह्याचं जे होईल ते होईल. मी असे गोल गोल करून ठेवले ट्रे मध्ये, आणि असे हम्म. सकाळी बघूया ह्याचं काय हा होतंय. हो हो. सकाळी बघडलं तर दगड. घरच्यांना राग आला की लगेच सुसाट. एक एक फेकून मारायचं, यावर्षी फायरवर्क्स नसून
हे गोळीबार. कोणी सगळे पदार्थ असे जे कॉम्प्लेक्स काहीतरी चंपाकळी आणि काहीतरी अजून इतके लेयरचे चिरोटे. मला असं वाटतं की हे कोणतरी असं धडई शिकवायला केला असणारच ना हे पदार्थ हम्म. की हो हिला हो. शिक्षा आता तू मला चिरोटे करून दाखव असं. खीर काय कोणी करेल. पण जमले तर मस्त मज्जा येते हे मात्र आहे. दॅट इज ट्रू. धमाल येते काहीतरी एकदम. वेगळा पदार्थ हम्म खायला हम्म मजा येते हम्म फॉर हम्म शुअर. हम्म. बट फसले की ओ हो 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 मज्जा. हो. आहे ना. एक त्यामुळे स्टोरी होते असं. सांगायला. व्हॉट एल्स इफ नॉट एनिथिंग एल्स राईट. येस. आता युएस मध्ये प्रॉब्लेम तुझा जसा आहे तसा अडीच लोकांचा युएस हो मध्ये तोच प्रॉब्लेम आहे की केले तर देर इज नो लाईक चार लाडू हो नाही बनवू शकत तू राईट. हो हो आणि खाणारी दोन माणसं असतात मुलं अगदी एखादं म्हणजे तुम्ही एवढं कष्ट केलं तर एखादा हो. असा टेस्ट असा चेहरा करतील. करून हा. हा म्हणजे आणि उत्तर हेच येणार असतं की कसं झालंय इट्स ओके. इट्स ओके राईट इट्स असं. ओके. आवडीने खाणारी लोक नाही हो द्यायची तर किती आणि कोणाला कोणाला हो देणार राईट हो लाईक. हो. एक तर लांब लांब जवळची लोक पण लांब लांब राहतात तर त्यांना जाऊन बरोबर. देणं होत हो नाही हो आणि मग हो दिवाळी संपली की उत्साह नसतो असं हो हो. सगळं. चिवडा असतो एकूण. इथली दिवाळी स्पेशल असते. हो. मेमोरेबल आय नो. असते. आय नो. फॉर डिफरंट रिझन्स. आय नो. आणि हे सगळे पदार्थांचे फियास्कोस तर लक्षात राहतात ग कारण आपलं ते फ्रस्ट्रेशन असं कुठेतरी असं ते साठलं जातं ना कुठेतरी की आपण किती वेळ घालवला किती पदार्थ घालवले वाया आणि काय व्हॉट नॉट. अगदी अगदी. त्यामुळे पण हॅपी दिवाळी हॅपी एनिवेज. दिवाळी. येस. भेटूया. भेटूया चल. बाय. बाय. बाय.